आज दिवसभरामध्ये खातेवाटप होईल, उदय सामंत यांची माहिती. लवकरात लवकर खातेवाटप होतील आणि सगळे मंत्री महाराष्ट्राची सेवा करतील. राष्ट्रवादीचे असल्यानं हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यांच्याबद्दल मी वक्तव्य करणं योग्य नव्हे, तर त्याबद्दल अजित पवार व राष्ट्रवादीचे नेते बोलतील. एखाद्याला मंत्रिपद मिळालं नाही तर नाराज होऊ शकते, मात्र शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. अनेकांची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही अनेकांची चर्चा केली आणि सुरू आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे आमच्यासाठी ज्येष्ठ आहेत. त्यांना लवकरात लवकर एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढतील. उर्वरित आमचे आमदार देखील मंत्रिपदासाठी पात्र आहेत. मात्र 11 मंत्री करत असताना नेत्यांचा निकष लागतो. मी चांगलं काम केलं नाही तर 2 ते 3 महिन्यात आमचे नेते एकनाथ शिंदे आमचं मंत्रिपद काढून घेऊ शकतात, ही भीती देखील आमच्या मनात आहे. म्हणून आम्हा मंत्र्यांना देखील जनतेला अभिप्रेत असलेलं काम करायला हवं. अमोल मिटकरी काय बोलतात त्यावर मला भाष्य करायचं नाही. अमोल मिटकरी यांचे सूत्र स्ट्रॉंग असतील म्हणून त्यावर काही चर्चा करायची नाही. जयंत पाटील मोठे नेते आहेत, त्यांचा पक्षप्रवेश याबद्दल बोलावं एवढा मोठा मी नाही. त्यांना यायचं असेल तर ते नेते मंडळींशी चर्चा करतील. माझ्यासारख्या सोबत आणि अमोल मिटकरींसोबत कशाला चर्चा करतील. उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना आमदारांना बोलावून त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मार्गदर्शनावर मी कशाला टीका करू, तो लोकशाहीचा भाग आहे. काल पुरवण्या यादीत 1400 कोटी रुपयांची तरतूद झाली असल्यानं लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. मंत्रिपदाचं वाटप झाल्यावर एका पक्षापुरता मर्यादित विचार न करता महायुती म्हणून विचार केला तर आम्ही सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केलाय. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत, उत्तर तेच देऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी 2 दिवस सांगितलं होतं, हे बरोबर आहे. कालचा दिवस संपला, आजचा दिवस संपायचा आहे. त्यामुळे आज दिवसभरात खाते वाटप होईल, यापेक्षा आपण सर्वांनी ठेवायला हवी. मी कोणत्याही खात्यासाठी काम करत नाही. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत असताना ते जी कोणती जबाबदारी आमच्यावर देतील ते आम्ही स्वीकारणार आहे. मोठं खातं आणि मोठं पद आपल्या नेत्याला मिळावं ही प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. त्यामुळे माझी देखील भावना तीच आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी एकटा शिंदे साहेबांच्या जवळचा आहे असं नाही, तर आमचे सगळेच आमदार शिंदे साहेबांचे राईट हँड आहेत. एखादं काम सांगितलं तर प्रामाणिकपणे करण्याचा माझा स्वभाव आहे. आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे आहेत. लवकरात लवकर खाते वाटप होईल आणि सगळे मंत्री अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतील अशी पूर्ण खात्री माझ्यासारख्याच्या मनात आहे. 42 मंत्री आहेत पण 11 नाराजी वीर आहेत आणि उघड उघड नाराजी व्यक्त करतायत. त्यांना नेमकं त्यांची नाराजी कशी दूर होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ निघून गेलेत येवल्याला. त्या ठिकाणी जाळपोळी झाली आहे. ते मंत्रिमंडळात असतील की नाही आज फैसला करणार आहेत म्हणतायत की नेमका काय निर्णय घ्यायचा. छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत. त्यांचा हा पक्षांतर्गत सगळा विषय आहे आणि छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये मी काही वक्तव्य करणं शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून ते योग्य नाही. त्यांच्या बाबतीतला योग्य तो निर्णय माननीय अजितदादा आणि त्यांचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते घेतील. त्यांच्यावर मी बोलून अजून काही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलावं असं नाही, कारण मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आमची महायुती आहे आणि एखाद्या पक्षामध्ये जर कोणाला मंत्रिपद मिळालेलं नसेल तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही. तानाजी सावंत देखील निघून गेलेले अधिवेशन सुरू, आणखी काही माजी मंत्री विजय शिवतारे देखील काल देखील मी या संदर्भात सांगितलं की एखाद्याला मंत्रिपद मिळालं नाही तर नाराजी होऊ शकते, परंतु शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून काम करतो. आम्ही जे झालेलो मंत्री आहोत त्यांची देखील जबाबदारी आहे जर कोणाची नाराजी असेल ती दूर करणं. त्याच्यासाठी आम्ही विस्तारानं काम करतोय. आम्ही अनेक लोकांची चर्चा केलेली आहे आणि तानाजी सावंत साहेब असतील, विजय शिवतारे असतील, हे आम्हाला ज्येष्ठ आहेत, ते देखील मंत्री होते आणि त्यांना लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदय बोलून घेतील, त्यांची समजूत काढतील. पण कुठेही जे तुमच्या मनामध्ये आहे ते कुठेही त्यांच्या मनामध्ये नसेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि जे आमचे बाकीचे आमदार आहेत ते देखील मंत्रिपदासाठी पात्रच आहेत, परंतु शेवटी 11-12 मंत्री करत असताना नेत्याचा देखील निकष लागतो, नेत्याचा देखील त्याच्यामध्ये दोष नसतो. पण मी जर चांगलं काम केलं नाही, काल कोणीतरी 2.5 वर्षाचा क्रायटेरिया विचारला. 2.5 वर्ष कशाला? जर मी चांगलं काम केलं नाही, 2 महिन्यामध्ये केलं नाही, 3 महिन्यामध्ये केलं नाही, तर ज्या नेत्यांना आम्हाला मंत्रिपद दिलंय ते आमचे एकनाथ शिंदे साहेब नेते आमचं मंत्रिपद देखील काढून घेऊ शकतात. ही देखील भीती आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे आम्हाला देखील मंत्र्यांना जनतेला अभिप्रेत असं काम केलं पाहिजे. आमच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे आणि महायुतीला न्याय दिला पाहिजे. त्यामुळे आता एक मंत्रिपद उरलेलं आहे. बऱ्याच चर्चा रंगतायत नेमकी लॉटरी कुणाला लागेल. जयंत पाटील पण येऊ शकतात असं म्हणतायत अमोल मिटकरी. अमोल मिटकरी काय बोलतात तर मला अजिबात भाष्य करायचं नाही. कदाचित जशी आपली सूत्र स्ट्रॉंग आहेत तशी अमोल मिटकरींची सूत्र स्ट्रॉंग असतील. मला त्याच्यावर काही चर्चा करायची नाही, कारण जयंत पाटील देखील एक फार मोठे राज्याचे नेते आहेत. त्यांच्यावर पक्ष प्रवेशाबद्दल मी बोलावं एवढा नक्कीच मी मोठा नाही. त्यांनी 11 वेळा अर्थसंकल्प ह्या राज्याचा मांडलेला आहे. ते ग्रामविकास मंत्री होते, ते होम मिनिस्टर होते.
त्याच्यामुळे त्यांना यायचं असेल नसेल तर ते नेते मंडळींशी चर्चा करतील ना. माझ्याशी आणि अमोल मिटकरींशी काय चर्चा करतील. उद्धव ठाकरे हिवाळी लाडक्या अधिवेशनासाठी आलेले आहे. संध्याकाळी बैठक घेणार आहे, आयुधांची माहिती सुद्धा देणार आहे, अशा पद्धतीची बैठक घेत आहे आमदारांची. उद्धव ठाकरे मला असं वाटतं की उभाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वतः उद्धवजी आहेत. त्यांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांना बोलवण्याचा अधिकार आहे, त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मार्गदर्शनावर मी का म्हणून टीका करावी. शेवटी लोकशाहीतला एक तो भाग आहे, बरोबर आहे की. परंतु 20 आमदार असतील, 40 असतील, 60 असतील, जसे शिंदे साहेब आम्हाला 60 लोकांना बोलून मार्गदर्शन करतात, तसं त्यांच्या आमदारांना ते बोलून मार्गदर्शन करणार असतील. त्यांची स्ट्रॅटेजी विधानसभेतून ठरवणार असतील. विधानसभेचं अधिवेशन चालू असताना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला आपल्या आमदारांनी कसं वागलं पाहिजे, त्यांनी काय काम केलं पाहिजे हा सांगण्याचा नक्कीच नैतिक अधिकार आहे. साहेब, लाडक्या बहिणींना हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे? कारण काल 1400 कोटींची तरतूद झाली आहे असं त्याचा समज. काळ पुरवण्याआधीमध्ये 1400 कोटीची तरतूद झाल्यामुळे लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आपल्या पक्षामध्ये 6 आदिवासी थोडीशी नाराजी आहे, काय सांगू? तर मला असं वाटतं की तुम्ही आता मंत्रिपदाचं वाटप झाल्यानंतर एका पक्षापुरतं मर्यादित बघून उपयोगाचं नाही. ही महायुतीची सत्ता आहे. महायुतीमध्ये कोणाकोणाला प्राधान्य दिलं हे बघणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की महायुतीमध्ये सगळ्या सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांनी केलेला आहे. एखाद्या पक्षामध्ये पाठीपुढे होऊ शकतं, परंतु ही महायुती आहे. आम्ही प्रचाराला सामोरं जाताना देखील महायुती म्हणून गेलो होतो. विकास देखील महाराष्ट्र करत असताना महायुती म्हणूनच करतोय. त्याच्या पक्षानं कुठच्या कोणाला उमेदवारी दिली याच्यापेक्षा, मंत्रीपद दिली याच्यापेक्षा, महायुतीनं कोणाला मंत्री केलं, महायुतीनं सोशल इंजिनिअरिंग कसं केलं याच्याकडे बघणं आवश्यक. उद्धव ठाकरे कामकाजामध्ये सहभागी होणार आहे, अपेक्षा आहे का तुम्हाला ते संपूर्ण अधिवेशन थांबेल? हा प्रश्न ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी सभागृहामध्ये कधी यावं, कधी नाही यावं, याचं चांगलं उत्तर तेच देऊ शकतात ना, मी कसं काय देऊ शकतो. तुम्हाला अपेक्षा आहे की विरोधकांचं मजबूती सरकार माझी अपेक्षा लाख काही असेल. शेवटी विधान परिषदेचे सदस्य म्हणून आणि एका पक्षाचे प्रमुख म्हणून ते ठरवणार आहेत ना, त्यांना कधी सभागृहामध्ये यायचंय, त्यांनी काय प्रश्न मांडायचे, कधी सभागृहात जायचंय. आता त्यांच्या पक्षातल्या विधान परिषदेच्या सदस्याचं टाइम टेबल जर आम्ही ठरवायला लागलो तर ते देखील योग्य नाही. भाजपमध्ये वारंवार 2 दिवसामध्ये होईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. दुसरा दिवस आहे. आज संध्याकाळपर्यंत होईल असं वाटतंय का? आणि गृह खात्याबाबत एकनाथ शिंदे अजूनही आग्रही असतील. मला असं वाटतं की तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे. 2 दिवस त्यांनी सांगितलेला होता. कालचा दिवस संपलेला, आजचा दिवस अजून संपायचा आहे. सकाळच आज झालेली आहे. सकाळपासून दिवसाची सुरुवात झाली. अजून रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी अपेक्षा ठेवायला हरकत नाही की आज दिवसभरामध्ये खाते वाटप होईल. परफॉर्मन्सचा विषय आहे. उद्योग मंत्री म्हणून आपला परफॉर्मन्स जबरदस्त राहिलेला आहे. काय अपेक्षा आहे? विश लिस्ट काय आपली? मी आपल्याला धन्यवाद देतो की माझा उद्योग विभागाचा परफॉर्मन्स चांगला झालाय हे जनतेच्या वतीनं तुम्ही सांगितलंय. परंतु मी काय कुठच्या खात्यासाठी काम करत नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून जेव्हा मी काम करतो ते एकनाथ शिंदे साहेब जी कुठची जबाबदारी माझ्यावर टाकतील ती हसत हसत मी स्वीकारेन आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा गृह खात्यासाठी शिंदे साहेब आग्रही आहेत. तुम्ही देखील आग्रही आहात का? म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना गृह खातं मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे. मोठं खातं स्वतःच्या नेत्याला मिळालं पाहिजे. मोठं पद आपल्या नेत्याला मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये माझी देखील भावना तीच असणार आहे की मी ज्या पक्षामध्ये, शिवसेना पक्षामध्ये काम करतो त्याच्यामध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारे आमचे नेते जर मोठे कोणी एकनाथ शिंदे साहेब आहे आणि त्यांना मोठं पद मिळालं पाहिजे हे जर मी सांगितलं त्याच्यामध्ये वावगं काय असू शकत नाही. आमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात मोठ्या पदावर आमचा नेता बसला पाहिजे, आमचे नेते बसले पाहिजे, हीच आमची भावना असणार आहे. तर तुम्ही इतकं चांगलं काम केलं उद्योग क्षेत्रामध्ये, उद्योग खात्यामध्ये, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या घरातले ताईत झालेत, ब्लू व्हाईट बॉय झालेत अशी पण चर्चा आहे. मी एक सहकारी म्हणून शिंदे साहेबांबरोबर काम करतो, एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि शिंदे साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. मी एकटा काही जवळचा आहे याच्यातला भाग नाही. आमचे सगळेच मंत्री, सगळे 60 आमदार हे शिंदे साहेबांचे राईट हँड आहेत. आणि मला असं वाटतं की एखादं काम सांगितल्यानंतर प्रामाणिकपणानं करण्याचा कदाचित माझा स्वभाव असेल. सगळ्यांचाच आमचा स्वभाव आहे, 60 लोकांचा स्वभाव आहे आणि मी एकटा त्यांचा राईट हँड नाही तर आमचे 60 जे आमदार आहेत ते त्यांचे राईट हँड आहेत. मी मगाशीच सांगितले की आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि आमच्या कुटुंबाचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब. ओके.